विधानसभेमध्ये तुम्हाला न पडणारी मतं गायब करतो अशी ऑफर होती असा गौप्यस्फोट प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला। 10,000 मतं गायब करतो अशी ऑफर होती असं कडू म्हणाले, तर पराभवामुळे असा आरोप केला जातोय असं उत्तर अजित पवारांनी दिले। बच्चू कडूंच्या आरोपात तथ्य आहे असं अंबादास दानवे म्हणाले। 10,000 मतं हे मोठी गंभीर आहे। म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला याची ऑफर आली होती। मी आता सगळे ते पुरावे गिरावे शोधतो आहे त्या काळातले। मी व्हॉट्सअप केलं, कॉल होते, रेकॉर्ड असेल तर ते सगळं रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादरीकरण 10,000 मतं तुमचे आम्ही गायब करतोय। तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या, आम्ही गायब करून टाकतो। आज देशामध्ये या विषयावर चर्चा होते की मतचोरीचा प्रकार हा गावोगाव झालेला आहे। मला म्हणजे मतचोरी कोणी केली होती? निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी। आणि म्हणून बच्चू कडू जे म्हणतात तेही सत्य आहे। आज राहुल गांधी मतचोरीच्या संदर्भात 16 दिवसाची यात्रा बिहारमध्ये करतायत आणि हा विषय एक अतिशय प्रभावीपणे जनतेसमोर आलाय। लोकशाही धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे। जे 5-5 वर्षात वाढलं नाही एवढं मतदान एवढं 3 महिन्यात वाढलं होतं आणि त्याच्यामुळं हे तर स्पष्ट झालेलं आहे की निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा बटीक बनलेला आहे। याबद्दल काही म्हणजे शेवटी त्यांनी ते तक्रार निवडणूक आयोगाकडे करावी। यश मिळाल्यानंतर ते यश पण पचवायचं असतं आणि पराजय झाल्यानंतर पण खचून जाऊन उगीच कुणावर तरी आरोप करत बसायचं नसतं। पराभव मान्य करून कशामुळे पराभव झाला त्याचा अंतर्मुख होऊन विचार करावा आणि दुरुस्ती करून पुन्हा जनतेच्या समोर जावं।